स्क्रीन दिसते? सुरुशे स्क्रीन दिसते का? Yes, sir. Okay. We start exercise number 3 in last lecture. So starting with this exercise number 3, seed production in maize. Maize is a cross pollinated crop. क्रॉस पॉलिनेशन ह्यामध्ये होत असतं. मेज मध्ये सिंपल बऱ्यापैकी सेल्फ सिंगल क्रॉस हायब्रिड्स हे युटिलाइज केले जातात प्रोडक्शन साठी किंवा डबल क्रॉस हायब्रिड्स ऑल्सो युज्ड इन दिस मेज क्रॉप. The performance of single and cross hybrids is less than this double cross hybrids in particular this maize crop. So due to the cross pollination condition and due to the monoecious condition of this crop, monoecious म्हणजे काय तर both the male and female flowers are bears at different places on the same plant. Okay, तर वेगवेगळ्या कंडिशनला हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे मेल फ्लॉवर्स आणि फिमेल फ्लॉवर्स हे प्रेझेंट असतात. टॅसल्स ज्या काय मेल फ्लॉवर्स असतात, टॅसल्स ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, हे टॉप एंडला असतात. ठीक आहे, एकदम वरच्या साईडला असतात तुरे, त्याला आपण टॅसल म्हणतो, जे की मेल फ्लॉवर असतात. आणि मिडल पोझिशनला कणीस लागलेलं असतं. ते कणीस म्हणजे तिथे जे काही पर्टिक्युलर सिल्क किंवा स्टिग्मा प्रेझेंट असतात आणि त्या बाहेरच्या साईडला असतात प्रेझेंट. ठीक आहे, कणसाच्या बाहेर आलेले असतात सिल्क सगळ्या त्या टोटल त्या आतमध्ये ओरीला अटॅच असतात. ठीक आहे, प्रत्येक सिल्क आतमध्ये प्रत्येक ओरीला अटॅच असते आणि तिथे ओल प्रेझेंट तयार होतो जेव्हा फर्टिलायझेशन होते तेव्हा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने असंख्य अशा बिया त्यामध्ये तयार होत असतात, जे काही फिमेल फ्लॉवरचा जो काही पार्ट असतो त्यामध्ये. तर क्रॉस पॉलिनेशन ह्याचं असतं, ज्याचं कारण आहे की जे काही फ्लॉवर्स असतात ह्या डिफरंट पोझिशनला तिथे प्रेझेंट असतात, त्यामुळे यामध्ये क्रॉस पॉलिनेशन पर्सेंटेज हे खूप जास्त आहे. ठीक आहे, जेव्हा हायब्रिड सीड प्रोडक्शन मेज मध्ये केलं जातं तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची जी काही मेज स्टेबिलिटी सिस्टम ही युटिलाइज केली जात नाही. तिथं ऍक्च्युअली जे काय प्रॅक्टिस आहे डिटॅसलिंग. डिटॅसलिंग मीन्स द रिमूव्हल ऑफ द मेल फ्लॉवर्स बिफोर दे अँथस. ठीक आहे, बिफोर दे दिस और बिफोर देअर अँथेसिस हॅपन्स. जे काही मेल फ्लॉवर्स असतात ते म्हणजे काय जे काही टॅसल्स असतात वरच्या ते वेळाच्या सहाय्याने किंवा कट केले जातात. ठीक आहे, ते फ्लॉवर ओपन होण्याच्या अगोदर ते कट करून टाकले जातात. ठीक आहे, अँथेसिस मीन्स ओपनिंग ऑफ फ्लॉवर. तर फ्लॉवर ओपन व्हायच्या अगोदर ते जे काय मेल पार्ट आहेत फ्लॉवरचे, ज्याला आपण टॅसल म्हणतो, इन द केस ऑफ दिस मेज क्रॉप दे आर रिमूव्ड बिफोर द अँथेसिस. ठीक आहे, ही सिंपल प्रोसिजर त्यामध्ये हे ऑपरेशन केलं जातं, ज्याला आपण म्हणतो डिटॅसलिंग. थ्रू दिस डिटॅसलिंग जे काय फिमेल प्लांट आहे, आता हायब्रिड सीड प्रोडक्शन करायचं म्हटलं तर आपल्याला एक मेल प्लांट यूज केलंच पाहिजे, दुसरं फिमेल प्लांट असतं ते यूज केलं जातं. ठीक आहे, मेल प्लांट मध्ये दोन्ही पण पार्ट असतात, मेल पार्ट फ्लॉवरचा आणि फिमेल पार्ट, हे दोन्ही पार्ट मेल प्लांट मध्ये असतं तसंच फिमेल प्लांट मध्ये असतं. ठीक आहे, तर त्यामुळे जे काही मेल पार्ट आहे, ठीक आहे, मेल पार्ट जो काही फिमेल पॅरेंट मध्ये जो मेल पार्ट असतो तो कट केला जातो, जेणेकरून फिमेल पॅरेंट मध्ये जे काही बी तयार होणार आहे हे हायब्रिड असावं. कोणाचं हायब्रिड असावं? मेल पार्ट मध्ये जो फिमेल पार्ट मध्ये फिमेल प्लांट मध्ये जो काय फिमेल पार्ट आहे त्यावरती मेल प्लांट मधले जे काय अँथर्स जे काय आहेत टॅसल मध्ये ते पडावेत, त्या फिमेल प्लांटच्या जे काही फिमेल पार्ट वरती आहेत त्यावरती पडले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सांगायचं तुम्हाला आता ठीक आहे, एक प्लांट आहे, ठीक आहे, वरती टॅसल आहे आणि हे कॉब आहे, ते कॉब आहे. ठीक आहे, दुसरा प्लांट आहे,
दुसऱ्या प्लांटचं वरती टॅसल आहे, ठीक आहे, आणि इथे कॉब आहे, ठीक आहे. तर जे काय टॅसल कट करायचे, ठीक आहे, टॅसल कट करायचे, हे जे पॅरेंट आहे हे आहे फिमेल पॅरेंट, ठीक आहे, आणि हे पॅरेंट आहे हे मेल पॅरेंट आहे. आपल्याला हायब्रिड सीड हे फिमेल पॅरेंट वरती मिळणार आहे. तर अशा वेळी काय केलं जातं, जे काय कट करायचं आहे तर हा टॅसल जो आहे फिमेल पॅरेंटचा टॅसल हा कट केला जातो. फक्त इकडचा हा टॅसल कट केला जात नाही, हा असाच ठेवला जातो, ठीक आहे. हा कट केल्यानंतर ही काढून टाकल्यानंतर टॅसल फिमेल प्लांट जे आहे त्याचा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे तो कट केल्यानंतर, म्हणजे अँथिसिस व्हायच्या अगोदर कट केल्यानंतर जे काय अँथर रिक्वायर्ड असतात ज्या फिमेल पार्टला, फिमेल पॅरेंटच्या, ते टोटल अँथर आपल्याला जे मेल पॅरेंट आहे, ठीक आहे, त्याकडून मिळणार आहेत. त्यामुळे तिथे ऍक्च्युअली हायब्रिड सीड प्रोडक्शन क्लिअर कट होऊन जातं, ठीक आहे. ही सिंपल प्रोसिजर आहे, त्यामध्ये बाकी काही असं अवघड नाही. यामध्ये 2-4 कन्सेप्ट आहे. शेडिंग टॅसल म्हणजे काय, जी की शेडिंग टॅसल मीन्स particular tassel in female parent rows, shading pollens or that have shed pollens in hybrid maize plot, ज्याची टॅसल चुकून राहिलेली जाते मेल फिमेल पॅरेंट मध्ये, मग तिथे क्रॉस पॉलिनेशन होतं, सेल्फ पॉलिनेशन किंवा कॉन्टॅमिनेशन पॉलिनेशन मध्ये होईल. तर अशामुळे त्याला शेडिंग टॅसल असं म्हटलं जातं, ठीक आहे. आता वेगवेगळ्या नोटिफाईड व्हरायटीज आहेत, त्याची पॅरेंट्स इथे दिलेले, डेक्कन डबल हायब्रिड, गंगा 5, असे वेगवेगळे 1-2 सॅम्पलला लक्षात ठेवा. हे टोटल बाकी कल्चर ऑपरेशन सेम आहे. आयसोलेशन डिस्टन्स 400-200 मीटर. मेज मध्ये सिंपल आहे. जे काय अंतर आयसोलेशन डिस्टन्स फाउंडेशन साठी ते 400 मीटरचं ठेवलं जातं, सर्टिफाईड साठी 200 मीटरचं ठेवलं जातं. पुन्हा जे काही स्टँडर्ड्स आहेत, जर्मिनेशन पर्सेंटेज हे बरोबर 75% मॉइश्चर पर्सेंटेज मिनिमम असावं. जे जर्मिनेशन पर्सेंटेज आहे फाउंडेशन साठी 98%. जे काही सर्टिफाईड सीड आहे त्यासाठी पर्टिक्युलर जे काही डिस्टन्स आहे हे 200 मीटर ठेवलं जातं. जर्मिनेशन पर्सेंटेज, पुन्हा जे काय प्युरिटी पर्सेंटेज, हे महत्वाचे पॉइंट आहेत. प्युरिटी पर्सेंटेज, फिजिकल प्युरिटी असेल, जेनेटिक प्युरिटी असेल, आणि जर्मिनेशन पर्सेंटेज हे महत्वाचं यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. जास्त काही अवघड नाही. प्युअर सीड पर्सेंटेज म्हणजे प्युरिटी पर्सेंटेज 98% असते मिनिमम. पुन्हा जर्मिनेशन पर्सेंटेज हे मिनिमम, आता मेज मध्ये बऱ्यापैकी 2-3 वर्ष हे सीड यूज केलं जातं, त्यामुळे जर्मिनेशन पर्सेंटेज जी काही मिनिमम आहे ती 90% असावी लागते. ह्यामध्ये मॉइश्चर पर्सेंटेज 12%, ठीक आहे. आयसोलेशन डिस्टन्स 400 मीटर, जे सेम कलरचे एकसारखे कर्नल कलर असेल. कर्नल कलर म्हणजे जो काही दाण्यांचा कलर असतो, ठीक आहे, जर एकसारखा असेल त्या सीड सारखा, तर ते पासून जे अंतर आहे ते 400 मीटर. फाउंडेशन साठी, सर्टिफाईड साठी 200 मीटर. मेज विथ कर्नल कलर अँड टेक्स्चर डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ सीड पॅरेंट इज डिस्टन्स फाउंडेशन साठी 700 मीटर ठेवलं जातं, सर्टिफाईड साठी 300 मीटर, ठीक आहे. सिंपल आहे, लक्षात ठेवा. हे यील्ड वगैरे हे पॉईंट विचारले जातील. ऑप्शन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये क्वेश्चन येणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे जे काही लुक पॉइंट आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. डिटॅसलिंग म्हणजे काय, शेडिंग पॅरेंट म्हणजे काय, असे कन्सेप्ट तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी म्हणजे प्रॅक्टिकल जे होईल त्यासाठी विचारले जातील. नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 4, सीड प्रोडक्शन इन मेजर पल्सेस इन्क्लुडिंग ग्रीन ग्राम अँड ब्लॅक ग्राम. ग्रीन ग्राम म्हणजे मूग आणि ब्लॅक ग्राम म्हणजे उडीद,
So green gram botanical name Vignana radiata, black gram Vigna mungo. ओके, रिलीज व्हरायटीज, नोटिफाईड व्हरायटीज ह्या लक्षात ठेवा दोन्ही क्रॉपच्या. बेसिकली जे काही महत्वाचे आहे जवाहर, पुसा बैसाखी, these are varieties of green gram, black gramच्या PKV उडीद, AKU 10-1. These are some varieties in the case of उडीद crop. सोर्स ऑफ सीड कुठून तुम्ही घेतलं पाहिजे तर जे काही सीड आहे ते स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, SAU means State Agriculture University, then NSC means particular National Seed Corporation and State Department, Agriculture Department. त्याच्यापासून हे फाउंडेशन किंवा सर्टिफाईड सीड साठी जे काही बियाणं पाहिजे ते आपण तिथून घेतलं पाहिजे. फाउंडेशनचा जो काही सीड टॅग असतो तो असतो व्हाईट कलरचा, ठीक आहे. सर्टिफाईडचा असतो ब्ल्यू कलरचा सीड टॅग असतो. हे लक्षात ठेवायचं. आयसोलेशन डिस्टन्स, आता दोन्ही क्रॉप हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे त्यामुळे आयसोलेशन डिस्टन्स जे काय ते खूप कमी असत. फक्त दोन प्लॉट एकमेकांपासून ते अंतर त्यांचं लांब असलं पाहिजे असं ते डिस्टन्स असतं, ठीक आहे. सो 10 मीटर फॉर फाउंडेशन सीड and 5 meter is for certified seed production. So field must be isolated with these distances. Then हे कल्चर ऑपरेशन्स एकसारखे आहेत सगळे, जे काही ॲग्रोनॉमीला आहेत तेच आहे तिथे, त्यात काय जास्त लक्ष घालायचं नाही. का सीड ग्रेडिंग, सीड ट्रीटमेंट ठीक आहे. आवाज येतोय माझा सगळ्यांना? अनम्यूट करून सांगा आवाज येतोय का? येस सर. हो सर. दिसते, स्क्रीन दिसते ना? हो दिसते. हो सर. सीड ट्रीटमेंट ही कोणतेही फंगीसाइड किंवा जे काही इन्सेक्टिसाइड आहेत त्याने केली जाते. जनरली जे काही पल्स सिरियल क्रॉप आहेत त्यामध्ये फंगीसाइडने ट्रीटमेंट ही केली जाते, ठीक आहे. सो कार्बेंडिझम ऍट द रेट ऑफ 2 ग्रॅम पर केजी ऑफ सीड्स किंवा कार्बारिल 200 milligram per kg of seed or particularly treat with the seed of a halogen mixture of a calcium carbonate or calcium chloride plus Arab2, which is a leaf extract in the ratio of 5:4:1. और जास्त लक्षात ठेवायचं नाही हे एवढं. जनरली कोणतेही फंगीसाइड लक्षात ठेवा, त्याचे ट्रीटमेंट लिहिले तर तुम्हाला बरोबर दिलं जातं, ठीक आहे. फील्ड इन्स्पेक्शन कमीत कमी दोन्ही फील्ड इन्स्पेक्शन घेतले जातात. पहिलं जे आहे ते ड्युरिंग फ्लॉवरिंग पिरियड मध्ये एक इन्स्पेक्शन दिलं जातं सीड सर्टिफिकेशन ऑफिसर थ्रू. दुसरं फ्लॉवरिंग पासून जेव्हा फ्रूट स्टेज असते तिथपर्यंत ते फील्ड इन्स्पेक्शन कधी पण घेतलं जातं, ठीक आहे. फील्ड इन्स्पेक्शन हा सीड सर्टिफिकेशन ऑफिसर हा देत असतो. त्यानंतर जे काही फील्ड स्टँडर्ड आहे, मिनिमम आयसोलेशन डिस्टन्स 10 मीटर फॉर फाउंडेशन सीड, 5 मीटर फॉर सर्टिफाईड सीड. नंतर जे काही प्युरिटी पर्सेंटेज आहे ही 98%. जे काही जर्मिनेशन पर्सेंट हे महत्वाचे तुम्हाला जे काही पॉईंट लक्षात ठेवायचे त्यामध्ये फिजिकल प्युरिटी, जर्मिनेशन, मॉइश्चर प्रत्येक क्रॉप मधलं लक्षात ठेवायचं. यात जर्मिनेशन पर्सेंटेज मिनिमम 75%, मॉइश्चर पर्सेंटेज मॅक्झिमम 9%, ठीक आहे. मेच जे असतो ते मॉइश्चर पर्सेंटेज मेचचं जास्त आहे, 12% पर्यंत असलेले चालतं, 10-11%. नेक्स्ट क्रॉप, नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 5, सीड प्रोडक्शन इन पल्सेस इन्क्लुडिंग पिजन पी अँड लेंटिल. सांगा कोणी पण पिजन पी म्हणजे काय, लेंटिल म्हणजे काय, मराठीमध्ये काय म्हणतात पिजन पी? सांगा लवकर कोणीतरी. अरे फटाफट सांगा रे.
पीजनपी म्हणजे काय? थोरशे आहे का जॉईन? पीजनपी म्हणजे काय? लेंटिल म्हणजे काय? थोरशे मी रिमूव्ह करतोय बर का? Yes, sir. रिमूव्ह करणार आहे मी. हा सांग, पीजनपी म्हणजे काय? चवी वय तुला चवी खाऊन खाऊन मारलं पाहिजे. पीजनपी म्हणजे चवी वय. डिप्लोमा केलाय का असं झालायस? वाटाणा. Sure, sir. व्हिडिओ ऑन करा बघू सगळ्यांनी. अटेंडन्स घेतो तुमची. व्हिडिओ ऑन करा कोण कोण. हा. जाधव D10 D18 पुष्पसेन माळी, ऋतुजा चोपडे, पुष्पसेन माळी, वैष्णवी दोघे राहिलेत. कुठे गेलेत काय माहित. हा रोंगे सांग बाबा, पीजनपी म्हणजे काय? सर वाटाणा. अरे कुठनं आला वाटाणा रे? पीजनपी म्हणजे वाटाणा वय. सुशांत बनकर D2 सांग बाबा काय? Sure. पीजनपी म्हणजे काय? Sure. तूर. आणि लेंटिल म्हणजे? अतोय D10 D13 व्हिडिओ ऑन करा, मला अटेंडन्स घ्यायचे. व्हिडिओ ऑफ असले तर लागणार नाही बरं का अटेंडन्स. सांगा बघू. लेंटिल म्हणजे काय? लेंटिल म्हणजे काय? D10 सांग बाबा, लेंटिल म्हणजे काय? खाल्लेस का कधी लेंटिल? मसूर. हा मसूर मसूर. प्लाक का अर्धा? अक्का मसूर का अर्धा मसूर? सांगा लवकर. काय बॉटॅनिकल नेम काय तुरीचं? सुयोग भागवत. भागवत काय बॉटॅनिकल नेम काय? अरे भागवत काय बोलतोय? आवाज ऐकू येत नाही. नाही येत म्हणून सांग. खजानच खजान. लेंटिलचं कोण सांगतंय बॉटॅनिकल नेम? सांगा लवकर. रोंगे सांग की बाबा, लेंटिलचं बॉटॅनिकल नेम काय? येत नाही का? नाही सर. ऍग्रोचं झालंय तुम्हाला, डिप्लोमा झालंय. कसं व्हायचं? अवघड आहे. हा लेन्स कुलिनरीज लेस स्कुलेंटा अक्का मसूरला का फेमस आहे त्याचं तर लक्षात ठेवा. सो exercise number 5 seed production in pulses, pigeon pea and lentil. pigeon pea often cross pollinated crop आहे. ठीक आहे. महत्वाचं यातलं लक्षात ठेवा, जे काय व्हरायटी आहे त्यामध्ये BDN 71, बिपुला, जवाहर, these are main varieties of this pigeon pea crop. क्रॉप रिक्वायरमेंट आयसोलेशन डिस्टन्स हे 250 मीटर हे फाउंडेशन सीड साठी लागतं. सर्टिफाईड सीड साठी 100 मीटर आयसोलेशन डिस्टन्स लागतं. ठीक आहे. फील्ड स्टँडर्ड्स काय असतील हे महत्वाचं आयसोलेशन डिस्टन्स मध्ये देतं फील्ड स्टँडर्ड्स.
प्रिपरेशन ऑफ लँड, कल्चर ऑपरेशन, हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, ग्रेडिंग, ट्रीटिंग, पुन्हा सीड हे जसं आहे तेच. ठीक आहे. हे आपण जनरली व्हरायटीचं सीड प्रोडक्शन बघतोय PGNP आणि लेंटिल मध्ये. जे काही प्युरिटी सीड जे काही पर्सेंटेज आहे 98%, फाउंडेशन सर्टिफाईड 98%, जे काही महत्वाचं जर्मिनेशन पर्सेंटेज आहे ते 75%, मॉइश्चर पर्सेंटेज मिनिमम 9% हे असावं लागतं. हे झालं PGNP क्रॉपचं. आता नेक्स्ट क्रॉप आहे लेंटिल क्रॉप. लेंटिल लेन्स culinarius, लेन्स esculenta. ठीक आहे. So this lentil is a valuable food, mostly consumed as a dry seed of whole decorticated seed, decorticated and particularly in the split forms. ठीक आहे. जे अख्खा मसुरा किंवा मसूरची डाळ ह्या फॉर्म मध्ये किंवा ड्राय सीड्स हे भाजून पण खाल्ले जातात लेंटिलचे मसूर. त्यामुळे मसूरचं लक्षात ठेवायला महत्वाचं आहे आपल्या कराड भागात तरी. So it's mostly consumed as a dal by removing of outer skin and separation of cotyledons. So it is easy to cook and easily digestible with the high biological value. Dry leaves, stem, empty and broken pods are used as a valuable cattle feed. Then most important isolation distance. आता लेंटिल हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे त्यामुळे आयसोलेशन डिस्टन्स ही खूप कमी असतं. लक्षात ठेवा सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये आयसोलेशन डिस्टन्स हे कमी असतं. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप किंवा ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप त्यामध्ये आयसोलेशन डिस्टन्स हे खूप जास्त असतं. ठीक आहे. देन नेक्स्ट सीड रेट नियरली अबाउट अ स्मॉल सीडेड जे काय आहेत मसूर मधले. ठीक आहे. Small seeded 40 to 45 kg per hectare is seed requirement. For bold seeded it requires 45 to 60 kg per hectare seed. For the late sown condition it requires more seed rate because the germination factor. Then for uterior cropping it is 60 to 80 म्हणजे धो पेरणी असते. ठीक आहे. त्यासाठी 60 to 80 kg per hectare एवढंच बी लागतं. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. ठीक आहे. Then next फील्ड स्टँडर्ड झालं. आयसोलेशन डिस्टन्स 10 आणि 5 मीटर. जे काही स्टेट स्टँडर्ड्स आहेत त्यामध्ये पर्टिक्युलर प्युरिटी पर्सेंटेज मिनिमम 98%, germination percentage 75%, in both condition foundation certified, and moisture percentage is 9%, which is the maximum. Next, seed production in pulse crop including gram and field pea and Bengal gram. ठीक आहे. So gram means काय? ग्राम म्हणजे काय? अरे ग्राम म्हणजे काय? रोंगे फील्ड पी म्हणजे काय रे वाटाण्या? सर ग्राम म्हणजे हरभरा. आणि फील्ड पी म्हणजे काय? वाटाणा सर. आणि पी म्हणजे काय? पी म्हणजे वाटाणा. फील्ड पी म्हणजे काय? वाटाणाच की रे. त्याच्या क्रॉप मध्ये एक पी असतो आणि हा फील्ड पी सोईंग केला जातो. दोन्ही मध्ये काय फरक आहे? थोडेसे माहितीये का? थोडेसे चला सांगतो. फर्स्ट क्रॉप आपलं जे काय ते ग्राम which is also known as a chickpea, also known as a चना, हरभरा किंवा बेंगाल ग्राम. ठीक आहे. बॉटॅनिकल नेम सायसर अरेंटिनम
विच बिलॉंग्स टू फॅमिली लेगुमिनेसी. ठीक आहे, त्यामध्ये वेगवेगळे पी असतात. एक देशी टाईप, दुसरा असतो काबुली टाईप. ठीक आहे, देशी आणि काबुली टाईप हे वेगवेगळे जे काही वाट्याचे प्रकार आहेत ते त्याच्या साईज वरून असतात आणि कलर टेक्स्चर वरून हे आणि टेस्ट वरून त्यांचं हा डिफरन्स झालेला आहे. काबुली टाईप विच इज अ बोल्ड टाईप हॅव्हिंग अ व्हाईटिश कलर, क्रीमी कलर. ओके, आणि जे काही देसी टाईप आहेत ते एकदम लहान आकाराने असतात. ठीक आहे, त्याचा कलर हा जनरली ब्राऊन कलरचा असतो. जे काही नोटिफाईड व्हरायटीज आहेत ग्राम मध्ये त्या दिग्विजय, विजय, विशाल, पीकेव्ही काबुली 4, पुसा 1103, पुसा 1105. लँड रिक्वायरमेंट, फील्ड इन्स्पेक्शन हे बाकी इतरांसारखंच आहे. फक्त हे जे काय क्रॉप आहे सेल्फ पॉलिनेटेड आहे चिकपी, त्यामुळं त्याचं आयसोलेशन डिस्टन्स हे 10 मीटर फाउंडेशन सीड साठी, 5 मीटर सर्टिफाईड सीड साठी आहे. ठीक आहे, त्यानंतर जे काही फील्ड स्टँडर्ड्स आहेत आता यामध्ये डिस्टन्स, पुन्हा सोईंग, सीड रेट हे टोटल डिपेंड असतं प्लांटचं स्ट्रक्चर, स्ट्रेचर आणि त्याची सीडची जी काय साईज आहे त्यावरती हे सगळं डिपेंड असतं. त्यानुसार जे काही स्मॉल साईज सीड आहेत, ठीक आहे, नंतर महत्वाचं आहे यामध्ये जे की सीड स्टँडर्ड विच इज अ मिनिमम 98%. 100 पैकी 1-2 बी दुसऱ्या जातीचं असलं तरी चालते, ऍक्सेप्टेबल. जास्तीत जास्त हे 98% असले पाहिजे. त्यानंतर जर्मिनेशन पर्सेंटेज मिनिमम 85% हे जर्मिनेशन पर्सेंटेज असलं पाहिजे, बोथ इन पर्टिक्युलर फाउंडेशन अँड सर्टिफाईड सीड क्लास. देन मॉइश्चर मॅक्झिमम 99% हे असावं लागतं. ठीक आहे, नेक्स्ट जे काही क्रॉप आहे ते आहे पी. त्याला आपण फील्ड पी किंवा गार्डन पी, ठीक आहे, असं म्हणलं जातं. ठीक आहे, सो जे काय फील्ड पी आहे हे पर्टिक्युलर व्हरायटी जी काय ऍडव्हान्स टाईप मध्ये येते. फायर त्या सायंटिस्टनं हे नाव डिफाईन केलेलं होतं. सो पिझम सटायवम is a botanical name of this pea crop. So field pea is primarily used for the human consumption or as a livestock feed. So field pea has high levels of amino acid, lysine, and tryptophan, which are relatively low in the cereal grains. Field pea contains approximately 21 to 25% protein, and peas contain high levels of carbohydrates, are low in fiber, and contain 86 to 87% total digestible nutrients, which makes them an excellent livestock feed. So field pea contains 5 to 20% less of the trypsin inhibitors than soybean. आता ट्रिप्सिन इनहिबिटर्स जे काय आहे तर ते पोटफुगी वगैरे असे हे आजार करतात जनावरांमध्ये शक्यतो, पण सोयाबीन पेक्षा फील्ड पी मध्ये हे ट्रिप्सिन कंटेंट हे खूप कमी आहे. So this allows it to be directly fed to livestock without having to grow through the extrusion heating process. जे काही ट्रिप्सिन कंटेंट असतं ते कमी, त्याचा इफेक्ट जो कमी करण्यासाठी हे एक्स्ट्रॉजन हिटिंग प्रोसेस हे केले जातात सोयाबीन मध्ये. तर हे फील्ड मध्ये तसं केलं जात नाही, डिरेक्टली ते जनावरांना टाकलं जातं. ठीक आहे, सो नोटिफाईड व्हरायटीज आर इन दिस केस बुंदेलखंड, BL47, आमम, प्रकाश, स्वर्णा, तृप्ती अँड पारस. लँड रिक्वायरमेंट, फील्ड इन्स्पेक्शन हे जनरली सेम आहेत. जे काय सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे हेही ठीक आहे, त्यामुळे काय अडचण नाही. त्याचं जे काय आयसोलेशन डिस्टन्स आहे 10 मीटर फाउंडेशन साठी सर्टिफाईड सीडी 5 मीटर हे ठेवलं जातं. प्युअर सीड पर्सेंटेज 98%, प्युरिटी पर्सेंटेज, जर्मिनेशन पर्सेंटेज मिनिमम 75% आणि मॅक्झिमम व्हायचे 9% हे असावं लागतं. ठीक आहे, तर हे झालं एक्सरसाइज नंबर 6 पर्यंत तुमचं कम्प्लीट. 1 ते 6 एक्सरसाइज तुमचे कम्प्लीट झालेले आहेत. लक्षात घ्या,
कुणाला काही क्वेश्चन आहेत का 1 ते 6 एक्सरसाइज वरती विचारा लगेच. एक्सरसाइज नंबर 7, 8 हा आपण नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये तुम्हाला व्हिडिओ मी पाठवेन. ठीक आहे, नेक्स्ट प्रॅक्टिकलला. महत्वाचं आहे 7-8 नीट सांगितलेलं आहे. ठीक आहे, काय क्वेरी आहेत का विचारा लवकर. काय क्वेरी आहेत का? येस नो मेसेज करा. अरे काय क्वेरी आहेत का? चला व्हिडिओ ऑन करा. इकडे 12 जण, 2 जण गायब अजून. चला अटेंडन्स लावतो. ठीक आहे, काय क्वेरीज आहेत कुणाला? नो सर, सगळ्यांना समजले? सगळ्यांना समजले का? अतोय समजले का काय बोललो ते? येस नो. नाव घेतल्यावर लगेच अनम्यूट करा आणि बोला. तिथे काय कोण बसलं नाही बटन दाबायला अनम्यूट करायला.